नमस्कार मंडळी, आज आपण सफर करणार आहे पुणे टू सातारा. तर चला तर सफरची सुरुवात करूया. हे आहे आपलं साताऱ्याचं रेल्वे स्टेशन. इथे तुम्ही तिकीट काढू शकता काउंटरवर जाऊन, आणि ऑनलाईन काढायचं असेल तर आपण ॲपद्वारे आपण काढू शकतो. आणि इथं बोर्ड लागलेला आहे साईडला. आपण मात्र फक्त 35 रुपयेमध्ये पुण्याला जाणार आहे. फक्त 35 रुपयेमध्ये मी तिकीट काढलेलं आहे. तर चला तर आपण आता ट्रेनकडे जाऊया. आपली ट्रेन आहे ती 6:50ची ट्रेन आहे. सध्या साताऱ्यात खूप थंडी वाढलेली आहे. 12 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. खूप थंडी आहे इथे, त्यामुळे जॅकेट वगैरे घालूनच यावं लागते. तुम्हाला मी आता पुढचा व्ह्यू दाखवतो. 6:22 झालेले आहेत. ही बघा, ही ट्रेन आहे, हिला म्हणतात सातारा पुणे डेमो. आपण ही इथे सकाळी लागलेलीच असते. आपण ह्या ट्रेनमधून आता जाणार आहे. रेड ट्रेन बघू शकता तुम्ही. आत्ताचे वाजलेत 6:22 आणि ही आहे ती आपली ट्रेन पुणे डेमो. त्याचा फ्रंट व्ह्यू. जर सकाळी आला तर एवढी गर्दी नसते इथे. तर मित्रांनो, आपला प्रवास सुरू होतो सातारा स्टेशनपासून. तुम्ही हा साताऱ्याचा नजारा बघू शकता. एकदम सुंदर दृश्य आहे. आता आपली ट्रेन निघालेली आहे. पहा हा डोंगरांचा नजारा, हिरवीगार शेती, टेकड्या आणि शांत वातावरण. एकदम मनसोक्त प्रवास. आता आपण पोचलो आहोत. पहिला स्टॉप लागलेला आहे आपल्याला जरंडेश्वर स्टेशन. प्रवासाची खरी मजा तर इथेच सुरू होते. हे स्टेशन सातारजवळ असून नाव पडले प्रसिद्ध जरंडेश्वर डोंगरावरून. स्टेशन लहानसं असलं तरी बाजूला वातावरण खूप मोकळं आहे. आता ट्रेन हळूहळू येते पळशी स्टेशनला. हे एक छोटंसं स्टेशन असलं तरी आजूबाजूला शांत वातावरण आहे. दोन्ही बाजूला मोकळी जमीन, थोडी हिरवळ आणि गावाकडचा निवांतपणा जाणवतो. मग ट्रेन येते वाठार स्टेशनला. हे गाव आसपासच्या भागासाठी एक कनेक्टिंग पॉईंट आहे. इथे लोक सातारकडे येतात तर काही पुण्याकडे निघतात. म्हणून हे छोटंसं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आता आपण पुढच्या स्टेशनकडे जाणार आहोत. वाठार स्टेशन जसं आपण क्रॉस करू, तुम्हाला डोंगर दऱ्या तुम्हाला दिसतील. हा सुंदर नजारा तुम्ही पाहू शकता. आता आपण आलेलो आहे सालपा स्टेशनला. हे एक लहानसं आणि शांततामय स्टेशन आहे. इथे ट्रेन थांबते तेव्हा आजूबाजूला गर्दीसुद्धा नसते. फक्त मोकळे आकाश, शेतजमीन आणि शांतता. मन आपोआप रिलॅक्स होतं. वाठारनंतर लोणंद जंक्शन लागते. फक्त स्टेशन नाही तर एक जंक्शन आहे. इथून वेगवेगळ्या दिशेने गाड्या जोडल्या जातात. जंक्शनवर ट्रेन थांबताच प्लॅटफॉर्मवरची वर्दळ तुम्हाला लगेच जाणवेल. आता ट्रेन येते वाल्हा जंक्शनला. इथे फारशी गडबड नसते. आजूबाजूला पाहिलं की हिरवीगार शेती, तर दुसऱ्या बाजूला मोकळी जमीन आणि घरे दिसतात. आणि आता येतोय प्रवासाचा सगळ्यात खास टप्पा, म्हणजे जेजुरी स्टेशन. हा फक्त एक स्टेशन नाही तर हे एक श्रद्धा, परंपरा आणि विश्वास. ते ट्रेनमधून उतरलो किंवा नाही तरी मन नकळत खंडोबाकडे वळते. जेजुरी स्टेशनवर ट्रेन थांबताच प्लॅटफॉर्मवर भक्तांची गर्दी दिसते. कोणी दर्शनासाठी उतरतं, कोणी मनात नवस ठेवून पुढे जातं. जेजुरीच्या भक्तिपूर्ण वातावरणानंतर ट्रेन हळूहळू राजेवाडी स्टेशनला निघते. स्टेशन खूप शांत आणि थोडंसं एकांतात वसलेलं आहे. इथे फारशी गर्दी नसते, पण आजूबाजूच्या वातावरणात खूप मोकळा आणि निसर्ग जवळचा वाटा आहे. आता सुरू होतो प्रवासाचा सगळ्यात सुंदर भाग. हे शब्द थांबतात आणि निसर्ग बोलायला लागतो. इथून बाहेर पाहिलं की डोंगराच्या रांगा, खोल दऱ्या आणि दूरवर पसरलेली हिरवळ. हळूहळू वळण घेत पुढे सरकते, जणू निसर्गाच्या कुशीत जात आहे. खाली दरी, वर आकाश आणि मधोमध ही छोटीशी ट्रेन. ना शहराची गर्दी, ना आवाजाचा गोंगाट, फक्त शांतता आणि मनाला सुकून देणारा नजारा. सुंदर डोंगरांच्या नजऱ्यानंतर मग येते शिंदवणे स्टेशन. हे स्टेशन खूप लहानसं आहे, पण आजूबाजूला निसर्ग खूप वेगळाच आहे. इथे उतरल्यावर लगेच शांतता जाणवते. पुणे हे गाव डोंगराच्या सावलीत वसलेलं आहे. मग नंतर ट्रेन येते आळंदी स्टेशनकडे. हे फक्त स्टेशन नाही, ही आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पवित्र भूमी. इथे वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवते. हा सगळा दृश्य मनाला स्पर्श करून जातो.
आणि आता आपण येतो सासवड रोड स्टेशनला. इथून पुढे पुणे फार दूर नाही. प्रवासाचा हा शेवटचा टप्पा येतो आणि अखेर आपली ट्रेन येऊन थांबते पुणे जंक्शनला. गावाकडच्या निवांत स्टेशनपर्यंत आणि आता या गर्दीच्या धावपळाच्या शहरात आपला हा पूर्ण प्रवास सुरू होतो. पुणे जंक्शनवर उतरल्यानंतर लोकांची गर्दी, अनाऊन्समेंट सतत चालत राहते. मित्रांनो, असा होता आपला हा प्रवास फक्त सातारा ते पुणे 35 रुपयामध्ये. कसा वाटला तर मला नक्की